गुहागर तालुक्यातील वेळंब घाडेवाडी तर्फे वेळंब अंगणवाडी इमारतीचं भूमिपूजन डोंगरी कार्यक्रम जिल्हा नियोजन अशासकीय सदस्य नागेश धाडवे यांच्या हस्ते पार पडलं। त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीसह भाजपा महिला तालुकाध्यक्ष अपूर्वा बारगोडे, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, उपसरपंच श्रीकांत मोरे, वेळंब गाव भाजपा तालुकाध्यक्ष अमित ओक, बूथ प्रमुख समीर वेल्हाळ, मकरंद ओक, दीपक मोरे, वसंत माळी, संजय गुरव, चंद्रकांत रहाटे, तुकाराम रांगळे, धोंडू घाडे, सहदेव घाडे, नरेंद्र घाडे, आत्माराम बारगोडे, सुरेश बारगोडे, सुगंधा घाडे, किरण घाडे, सतीश घाडे, सखाराम घाडे, यशवंत बारगोडे, ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी घाडे, अनिता घाडे, भाग्यश्री घाडे, यशवंत बारगोडे, श्रीकांत घाडे, माजी पोलीस पाटील मदन साळुखे, आनंदी घाडे, सिमरन बारगोडे, श्वेता पिंपळे, अर्चना बारगोडे, सोनिता काजारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक मोरे यांनी केलं। यावेळेला बोलताना निलेश सुर्वे यांनी आपल्या भाषणातून अनेकांना टोले लगावले। बघूया काय म्हणाले निलेश सुर्वे। त्याला देणं हे सुद्धा आपलं काम आहे। तुमच्या वेळंबच्या पूर्ण कार्यक्षेत्रातील किंवा घाडेवाडीत लोकांनी जे आम्हालाच भूमिपूजनाला बोलवलं त्यामुळे मी तुमचे ऋण व्यक्त करेन। एक साधारणतः राजकारणातले खूप चांगले जसे विषय असतात, वाईट असतात, त्याचे मजेशीर सुद्धा किस्से असतात की ज्यांचा काडीमात्राचा संबंध आहे, मग ते पण इथे तुम्हाला सगळ्यांना सांगायला येतात की आम्ही केलं। पण आपण भारतीय जनता पार्टीची नातूसाहेबांची एक शिकवण आहे की आपण खोटं कधी बोलत नाही। हा जसा एक डोंगरी विकासचा तुमच्या इथे जवळजवळ 12 लाखाचा विषय आहे, तसा तांडा वस्तीतून तुमच्याकडे एक रस्ता मंजूर आहे। त्या भूमिपूजनाला मला अजून कोणी काय सांगितलं नाही, अजून काय बोलवलेलं नाही। त्याचबरोबर 2 बंधाऱ्यांचे आपले एक विषय चालू आहेत। एक मला वाटतं घाडीवाडीतलाच विषय आहे आणि एक वेळंबचा विषय आहे। तिथे उपसरपंच आपले जे आहेत श्रीकांत मोरे यांनी स्वतः जाऊन हा विषय सगळा करून घेतलेला आहे। इमारत बांधणे, या इमारत बांधण्या कामीचा जो निधी आहे हा निधी डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला मंजूर झालेला आहे। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी घटक पक्षांचं महायुतीचं सरकार आल्यानंतर जसं मी जिल्हा नियोजन समितीचं सदस्य सन्मान्य नातूसाहेबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने झालो, तसंच सन्मान्य नागेशदादा धाडवे हे खेडचे आहेत आणि ते या डोंगरी विकास कार्यक्रमाची जी एक समिती असते त्याचे अशासकीय सदस्य म्हणून नातूसाहेब, सन्मान्य चव्हाणसाहेब यांच्या माध्यमातून त्यांची निवड झाली। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा हा एक नावलौकिक किंवा त्यांचं गुण चांगलं म्हणावं लागेल की व्यक्ती कोण आहे याच्यापेक्षा ती काय काम करते या माध्यमातून आज नागेशदादांची इथे निवड केली। खरं म्हणजे ओबीसीचं किंवा कुणबी समाजातलं एक कर्तृत्ववान असं नेतृत्व म्हणजे नागेशदादा धाडवे आहेत की जे आमदार किसन कोथोरेंकडे पण 5 वर्ष पूर्ण वेळ विस्तारक म्हणून होते, जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून काम बघितले, आता जिल्ह्याचे रत्नागिरीचे भाजपाचे उपाध्यक्ष म्हणून काम करतायत। आणि असं सर्वसमावेशक नेतृत्व जे या डोंगरी विकासाच्या जिल्ह्याच्या कमिटीवर गेलं तेव्हा मला वाटतं ही सगळी म्हणजे त्याच्या डोंगरी विकास कार्यक्रमाचे या मोहिमेचे रत्नागिरी जिल्ह्याचे अशासकीय सदस्य सन्मान्य नागेशदादा धाडवे यांच्या शुभ हस्ते गुहागर तालुक्यातील वेळंब घाडेवाडी येथील अंगणवाडी नूतन इमारतीचे भूमिपूजन आज संपन्न झालेलं आहे। खरं म्हणजे महायुतीच्या सरकार स्थापन झाल्यानंतर मला स्वतःला जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि सन्माननीय नागेशदादा जे अनुभवी आमचे सदस्य आहेत त्यांना डोंगरी विकास कार्यक्रमाचे मोहिमेचे अशासकीय सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली। या संधीचा फायदा घेत या गुहागर तालुक्यामध्ये आम्हाला जेवढी विकास कामं आणता येतील त्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे 8 ऑगस्ट 2024 रोजी ही अंगणवाडीची जी इमारत आहे या इमारतीसाठी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत आपल्याला 100% निधी उपलब्ध होणार याचं आयपासद्वारे नागेशदादाने आम्हाला तेव्हाच कळवलेलं होतं आणि आज त्याला मूर्त स्वरूप प्राप्त आलं। आणि म्हणून या वेळंब घाडेवाडी आणि वेळंबच्या ग्रामस्थांचं मी ऋणी राहीन की त्याने आम्हाला बोलवलं आणि आमच्या हस्ते म्हणजे नागेशदादांच्या हस्ते आज इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे। ज्याप्रमाणे ह्या अंगणवाडीची आम्ही मागणी केली होती त्यामुळे त्याचबरोबर ब्राह्मणवाडीतलं एक सभागृह आहे, अंगणवाडीला दुसऱ्या एका संरक्षक भिंत आहे, त्याचबरोबर 2 बंधाऱ्यांसाठी आपण प्रयत्न करतो, तो बंधाऱ्यांचा विषय आहे। वेळंब मला वाटतं नालेवाडीतला डीपीचा विषय आहे। तांडा वस्तीमधून आपण या वेळंब ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एक रस्त्याचा विषय दिलेला आहे, त्याचं काम झालं आहे, पण मला वाटतं अजून आपल्याला तिथे काय भूमिपूजनाला बोलवलेलं नाही आहे। असं पण भूमिपूजनाला बोलवलेलं नसलं तर एवढ्या कामांसाठी आपण प्रयत्न आम्ही चालू केलेले आहे। त्याच्यात काय बाबतीत आम्हाला यश मिळालं, काय बाबतीत यश मिळायचं आहे त्याचासुद्धा पाठपुरावा आम्ही सन्माननीय नातूसाहेबांच्या माध्यमातून, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून, सन्माननीय मंत्री महोदय नितेश राणेंच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत चालू ठेवलेल्या आहेत आणि याच्यापुढे आम्ही असाच चालू ठेवून या वेळंब पूर्ण ग्रामपंचायती कार्यक्षेत्रातील जेवढी विकास कामं आपल्याला मार्गी लावताना येतील तेवढी विकास कामं मार्गी लावण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। आणि आज या निमित्ताने शिमग्याचा अतिशय धावपळीचा विषय चालू असून सुद्धा
या वेळम घाडेवाडीतील ग्रामस्थांनी, वेळम पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आम्हाला इथे बोलवलं, आमच्या हस्ते भूमिपूजन केलं, आमचा यथोचित मान सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर, गुहागर.